हाय गाईज, तर तुम्हाला आज मी माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 2 दिवसापासून गॅलरीमध्ये पाणी वगैरे नव्हतं टाकलं, तर म्हटलं चला आज सगळं क्लीन वगैरे करून घेऊयात. आणि ज्यांचं घर ना रोड साईडला असेल ना, त्यांना नक्कीच अनुभव असेल, की धूळ घरात किती येते ते. मग काय गॅलरी मस्त अशी क्लीन केली. मम्मा पाणी घेऊन गेले म्हणल्यावर अन्वी थोडी घरात शांत बसणार आहे. ती सुद्धा माझ्या मागे आली आणि पाणी म्हणजे ना लहान मुलांचा आवडता खेळ. खूप पाणी खेळते ही. आणि मम्माच्या मध्ये-मध्ये हिची सुद्धा अशी लुडबुड चालू होती. तर ही जी डॉल आहे ना, ही सेलवरची आहे. यातून बेबी हसतं, रडतं. ते रडायला लागलं, की अन्वी घाबरते. म्हणून सध्या तरी मी ते कपाटातच ठेवून देते, कारण ती घाबरते म्हणून. तर फरशी रोजच्या रोज पुसून घेते मी. तर ना केस वॉश करायचे म्हणून म्हटलं चला आज मस्तपैकी केसांना ऑइल लावूयात. कारण मग मी एरवी अजिबात तेल नाही लावत. छान केसांची मसाज केली. त्यानंतर इकडे अन्वीला खूप दिवस झालते मसाज नव्हती केली. मग माझ्यासोबत तिलासुद्धा छान अशी मसाज केली. हे सगळ्या गोष्टींना मी शिकून घेतलेत, कारण कधी सासूबाई नसल्या तर आपल्याला जड जायला नको ना. त्यानंतर मी मस्त अशी अंघोळ वगैरे केली आणि ही जी कुर्ती ना खूप मस्त आहे, पण थोडीशी आता जुनी झाल्यामुळे मी कुर्ती आत्ता वापरायलाच काढला आहे. त्यानंतर मी थोडं स्किन केअर केलं आणि ना अन्वीला मी सध्या उन्हामुळे जास्त पाणी पाजण्याकडे माझा कल असतो, कारण ती स्वतःहून खूप कमी पाणी पिते त्यामुळे. त्यानंतर सासूबाईंनी ते मस्त उत्तप्याचा बेत केलता, तर मम्मानी न्यू ड्रेस घातला की अन्वीला ना भूर जायचं असतं. त्यानंतर कपडे वगैरे टाकले मशीनला. मशीनमुळे ना एक काम हलकं होतं. तर जिथे मम्मा जाईल तिथे अन्वी माझी शेपटी असल्यासारखं मागे असती. इकडे उत्तप्पासुद्धा झालता. मग काय सासूबाईंच्या हातचा असं गरमागरम नाश्ता केला. इकडे अनु मॅडमचा मस्त असा खेळ सुरू होता. कोणतंही भांडं दिसलं की तिचा खेळ सुरू होतो आणि हल्ली तिच्या ती खेळते, त्यामुळे आपल्याला इतर काम करणं आणि स्वतःसाठी टाईम देणं खूप सोपं जातं. आणि आमचा असा घरभर पसारा नेहमी असतो. मी पण बोलते जाऊ दे, तिच्या ती खेळते तरी निदान, म्हणून मी सुद्धा करू देते. इकडे ना तिच्यासाठी कुकर लावला. बघा किती गर्दी आहे गाड्यांची बाहेर. कपडे सुकवायला टाकले आणि आतमधून बाहेर आले, बघते तर काय रिक्षा आणि गाडीचा धडक लागली होती, म्हणजेच ॲक्सिडेंट झाला होता. आणि हल्ली हे प्रमाण खूपच वाढलं आहे. सावकाश गाडी चालवत जावा. इकडे भात शिजला होता, तर फोडणी वगैरे दिली. लसूण सोलून ठेवला की काम सोपं जातं. तर अन्वीचं ना एकच गोष्टीचं टेन्शन आहे, ते म्हणजे ना तिला असं बारीक करून चारावं लागतं आणि ती कोणतीही गोष्ट असो खायला नकोच बोलते. खूप अवघड आहे. तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.